गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळं दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। स्त्री पुरुष नपुसके हे व्यक्तिभेदाचे टके आंदोळती आगिके विकार भारे जैसा वर्षा काळू गगनी पाल्हे जे नवघनी तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय मग शाखांचे नि अंग भारे लवोनी गुंफती परस्परे गुणक्षोभाचे वारे उदय जती तेथ तेणे अचाटे गुणाचे नि झडझडाटे तिही ठाई हा फाटे ऊर्ध्व मूळ ऐसा रजाचिया झुळुका झडाडिता आगळिका मनुष्य जाती शाखा थोरावती तिय ऊर्ध्वी ना अर्धी माझारीची कोंदा कोंदी आड फुटती खांदी चतुर्वर्णांच्या तेथ विधी निषेध सपल्लव वेदवाक्यांचे अभिनव पालव डोलतो बरव नीच नवे अर्थू कामू पसरे अग्रवने घेती थारे तेथ क्षणिके पदांतरे इह भोगाची तेथ प्रवृत्तेची निवृत्ती लोभे खांक खांक रेजती शुभाशुभे नाना कर्मांचे थांबे नेणो किती तेवीची भोगक्षिणे मागिले पडती देहांतीची बुडसळे तव पुढा वाढी पेले नवे या देहांची आणि शब्दाधिक सुहावे सहज रंगे हवावे विषय पल्लव नवे नित्य होती ऐसे रजोवाते प्रचंडे मनुष्य शाखांचे मांदोडे वाढती तो एथरुडे मनुष्य लोक तैसेची तो रजाचा वारा नावेक धरी बोसरा मग वाजो लागे घोरा तमाचा तो तेधवा याचिया मनुष्य शाखा नीच वासना अधिदेखा पाल्हे जती डाहाळिका कुकर्माचिया अप्रवृत्तेचे खणुवाळे कोंब निघती सरळे घेतपान पालव डाळे प्रमादाची बोलती निषेध नियमे जिया रुचा यजुस्सामे तोपाला तया घुमे टकेयावरी प्रतिपादिती अभिचार आगमते परमार तिही पाणी घेती प्रसार वासना वेली तव तव होती थोराडे अकर्माची तळबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव तेथ चांडाळादी निकृष्टा दोष जातीचा थोर फाटा जाळपडे कर्मभ्रष्टा भुलोनिया पशुपक्षी सूकर व्याघ्र वृश्चिक विखार हे आड शाखा प्रकार पैसू घेती परी ऐशा शाखा पांडवा सर्वांगी ही नित्य नवा निरय भोग यावा फळाचा तो आणि हिंसा विषय पुढारी कुकर्म संगे धुरधरी जन्मवरी आगारी वाढतीची असे ऐसे होती तरुतृण लोहलोष्ट पाषाण या खांदिया देवीची जाण फळेही हेची अर्जुनागा अवधारी मनुष्य लागोनी या परी वृद्धी स्थावरांतवरी अधो शाखांची म्हणून जी मनुष्य ढाळे तिये जाणावी अधिची मुळे जे येथूनी हाप घळे संसार तरुण ये रवी ऊर्ध्वीचे पार्था मुदल मूळ पाहता अधिची या मध्यस्था शाखा या परीतमसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरूढती या शाखी अधोर्ध्वीचिया आणि वेदत्रयाचिया पाना नये अन्यत्र लागो अर्जुना
जे मनुष्या वाचुनी विधाना विषय नाही. म्हणून तनु मानुषा या ऊर्ध्व मुळवनी जरी शाखा, तरी कर्मबुद्धीसी देखा इयेची मुळे. आणि आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाढी, मूळ गाढे तव वाढी पैसा आथी. तैसेची इया शरीरा कर्मे तव देह संसारा, आणि देह तव व्यापारा ना म्हणो चिनये. म्हणून देहे मानुषे ये मुळे होती न चुके, ऐसे जगत जनके बोलिले तेणे. मग तमाचे ते दारुण स्थिरावले या वा उधाण, सत्वाची सुटे सत्राण वाहुटळी. तै याची मनुष्यकारा, मुळी सुवासना निघती आरा, घेऊनी फुटती कोंबारा सुकृतांकुरी. उकलतेनी उन्मेखे प्रज्ञा कुशलतेची तिखे, डिरिया निघती बिमिखे बाबळी जुनी. मतीचे सोटवावे घालिती स्फूर्तीचे निथावे, बुद्धी प्रकाश घे थावे विवेकावरी. तेथ मेधारसे सगर्भ आस्थापत्री सबोंब, सरळ निगती कोंभ सत्वृत्तीचे. सदाचार चिया सहसा टका उठती बहुअसा, भूमभूमी घोषा वेदपज्ञाच्या. शिष्टागम विधाने विधियाग विताने, ये पानावरी पाने पाले जती. ऐशा यमदमी घोसाळिया उठती तपाचिया डाहाळिया, देती वैराग्य शाखा कोवळिया वेल्हाळपणे. विशिष्टा प्रतांचे फोक धीराच्या अणगटी तिख, जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती. माझी वेदाचा पाला दाट, तो करी सुवेद्येचा झडझडाट. जव वाजे अचाट सत्वा निळूतो, तेथ धर्म डाळ बहाळी. दिसती जन्मशाखा सरळी, तिया आड फुटती फळी स्वर्गादिकी. पुढा उपरती रागे लोहिवी, धर्म मोक्षाची शाखा पालवी. पाल्हाजत नित्य नवी वाढतीची असे. पैरवी चंद्रादी ग्रहवर पितृऋषी विद्याधर, हे आड शाखा प्रकार पैसू घेती. याही पासून उंचवडे पुढले फळांचे निबुडे, इंद्रादिकते मांदोडे थोर शाखांचे. मग तयाही उपरी डाहाळिया, तपोज्ञानी उंचवलिया. मरीची कश्यपादी या उपरी शाखा, एवं माळोवाळी उत्तरोत्तरू. ऊर्ध्व शाखांचा पैसारू, बुडी साना अग्रिथोरू फळाढ्यपणे. वरी उपरी शाखा ही पाठी, येती फळभार जे किरीटी. ते ब्रह्मेशांत अणगटी कोंभ निघती. फळाचेनी बोझेपणे ऊर्ध्वी बोवाडे दुणे, जव माघवते बैसणे मुळीची होय. प्राकृताही तरी रुखा, जे फळे दाटली होय शाखा. ते ओवांडिली देखा बुडासी ये, तैसे जेथुनी हा आघवा. संसार तरुचा उठावा, तिये मुळी टेकती पांडवा. वाढतेनी ज्ञाने म्हणोनी ब्रह्मेशाना परवते. वाढणे नाही जीवाते, तेथुनी मग वरवते ब्रह्मचिकी. परी हे असो ऐसे, ब्रह्मादिक जे अंग वसे. ऊर्ध्वमूळा सरीसे न तुकती गा, आणि कही शाखा उपरता. जिया सनकादिक नामे विख्याता, तिया फळी मुळी नाडाळता भरलिया ब्रह्मी. ऐसी मनुष्यापासूनी जाणावी, ऊर्ध्वी ब्रह्मादिशेष पालवी. शाखांची वाढी बरवी उंचावे पै. पार्था ऊर्ध्वींची या ब्रह्मादी, मनुष्यत्वची होय आदी. म्हणोनी ये अधि म्हणितली मुळे. एवं तुझ अलौकिकू हा अधोर्ध्व शाखू. सांगितला भवरखू ऊर्ध्व मुळू. अधिची ही मुळे उपरती परिसविली सविवळे. आता परिस उन्मुळे कैसे निहा. न रूपमस्येह तथोपलभ्यते, नान्तो न चार्दी न च संप्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलम्, असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. परी तुझ्या हनपोटी ऐसे गमेल किरीटी. जे एवढे झाड उत्पाटी ऐसे काही असे. की ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी. आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे.
हा स्थावराही तळी, पाकत असे अधींच्या डाळी, माझी धावत असे दुजामुळी मनुष्य रूपी. ऐसा गाढा आणि अफाटू, आता कोण करी यया शेवटू, तरी झणी हा हळूवटू धरिसी भावो. परी हा उन्मूळावया दोषे, येथ सायासची काईसे, काय बाळा बागुल देशे दवडावा आहे. गंधर्व दुर्ग काही पाडावे, काय शशविषाण मोडावे, हो आवे मग तोडावे खपुष्पकी. तैसा संसारू हा वीरा, रुख नाही चाचोकारा, मा उन्मूळणी दरारा काहीसा तरी. आम्ही सांगितली जे परी, मूळ डाळांची उजरी, ते वांझेची घरभरी लेकुरे जैशी. काय किजती चेईलेपणी, स्वप्नीची तिये बोलणी, तैसी जाण ते कहाणी दुगळीची ते. वाचुनी आम्ही निरूपिले जैसे, ययाचे अचळ मूळ असे तैसे, आणि तैसाची जरी हा असे साचोकारा. तरी कोणाचे नि संताने, निपजती तया उन्मूळणे, काय फुंकिली या गगने जाई जे लगा. म्हणूनी पै धनंजया, आम्ही वानिले रूपते माया, कासवीचे नि तुपे राया वोगरिले जैसे. मृगजळाची गातळी, तिये दिठी दुरुनी नेहाळी, वाचुनी तेणे पाणीये साळी केळी लाविसी काही. मूळ अज्ञानची तवलटिके, मा तयाचे कार्य हे केतुके, म्हणून संसार सुख रुख सतुके वावोची गा. आणि अंतु यया नाही, ऐसे बोली जे जे काही, तेही साचची पाही येके परी. तरी प्रबोधू जवनो हे, तव निद्रे काय अंतु आहे, की रात्री न सरे तव न पाहे तया आरवते. तैसा जव पार्था, विवेकू नुधवी माथा, तव अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. वाजते वारे निवांत, जवन राहे जेथीचे तेथ, तव तरंगता अनंत म्हणावी चिकी. म्हणूनी सूर्य जई हारपे, तई मृगजळा भासू लोपे, का प्रभा जाय दीपे मालवलेनी. तैसे मूळ अविद्या खाये, ते ज्ञान जई उभे होये, तैची यया अंतु आहे एरवी नाही. तेवीची हा अनादी, ऐसी ही आथी शाब्दी, तो आळू नोहे अनुरोधी बोला तेया. जे संसार वृक्षाच्या ठाई, साचोकार तव नाही, मा नाही तया आदी काळी कोण होईल. जो साच जेथुनी उपजे, तया ते आदी हे साजे, आता नाहीची तो म्हणिजे कोठोनिया. म्हणोनी जन्मे ना आहे, तैसिया सांगो कवण माये, या लागी नाही पणेची होये अनादी हा. वांझेचिया लेका, कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पूपा. व्योम कुसुमांचा पांडवा, कवणे देठू तोडावा, म्हणूनी नाही ऐसिया भवा आदी कैची. जैसे घटाचे नाही पण, असतची असे केले निवीण, तैसा समूळ वृक्षू जाण अनादी हा. अर्जुना ऐसे पाही, आद्यंतु ययासी नाही, माझी स्थिती आभासे काही परीटवाळते. ब्रह्मगिरी हुनी न निगे, आणि समुद्रीही कीर न रिगे, माझी दिसे वाऊगे मृगांबू जैसे. तैसा आद्यंती कीर नाही, आणि साचही नोहे कही, परी लटिके पणाची नवाई पडी भासे गा. नाना रंगी गजबजे, जैसे इंद्रधनुष्य देखिजे, तैसा नेणतया आपजे आहे ऐसा. ऐसेनी स्थितीची वेळे, भुलवी अज्ञानाचे डोळे, लाघवी हरी मेखळे लोकू जैसा. आणि नसतीची श्यामिका, व्योमी दिसे तैसी दिसो का, तरी दिसणेही क्षणा एका होय जाय. स्वप्नीही मानिले लटिके, तरी निर्वाहो का एक सारिखे, तेवी आभासू हा क्षणिके रीताची गा. देखता आहे आवडे,
घेऊ जाई जे तरी ना तुडे, जैसा टिकू कीजे माकडे जाळा माझी. तरंगभंगू सांडी पडे, विजूही न पुरे होडे, आभासासी तेणे पाडे, होणे जाणे गा. जैसा ग्रीष्म शेशींचा वारा, नेणीजे समोर की पाठमोरा, तैसी स्थिती नाही तरुवरा, भवरूपा यया. एवं आदि ना अंतु स्थिती, ना रूप ययासी आथी, आता कायसी कुंथा कुंथी, उन्मूळणी गा. आपुलिया अज्ञानासाठी नव्हता धावला किरीटी, तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निगा. वाचुनी ज्ञाने विण एके, उपाय करीसी जितुके, तिही गुंफसी अधिके, रुखी इये. मग किती खांदोखांदी, यया हिंडावे ऊर्ध्वी अधी, म्हणून मूळची अज्ञान छेदी, सम्यक ज्ञाने. ए रवी दोरीचिया उरगा, डागा मेळविता पैगा, तो शिणूची वाऊगा केला होय. तारावया मृगजळाची गंगा, डोणी लागी धावता दांगा, माझी वोहळे बुडीजे पैगा साच जेवी. तेवी नाथिलिया संसारा, उपायी जाच तया वीरा, आपण पे लोपे वारा, विकोपी जाय. म्हणून स्वप्नींची या धाया, ओळखद चेवोची धनंजया, तेवी अज्ञान मुळा यया, ज्ञानची खडग. तरी तेची लीला परजवे, तैसे वैराग्याचे नवे, अभंग बळ हो आवे बुद्धीसीगा. उठिलेनी वैराग्य जेणे, हा त्रिवर्गू ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुने आताची गेले. हा ठायावरी पांडवा, पदार्थ जाती आघवा, विटवितो होआवा वैराग्य लाठू. मग देहाहंतेचे दये, सांडुनी एकेची वेळे, प्रत्यक बुद्धी करतळे हातवसावे. निसळे विवेक साहणे, जे ब्रह्मास्मी बोधे सणाने, मग पुरतेनी बोधे उठणे एकलेची. परी निश्चयाचे मुष्टिबळ, पहावे एक दोन्ही वेळ, मग तुळावे अति चोखाळ मननवरी. पाठी हती येरा आपणया, निधी ध्यासे एक जालिया, पुढे दुजे नुरेल घाया पुरते गा. ते आत्मज्ञानाचे खांडे, अद्वैत प्रभेचे निवाडे, नेदिल उरो कणेकडे भव वृक्षासी. शरदागमीचा वारा, जैसा केरू फेडी अंबरा, का उदयाला रवी अंधारा घोटू भरी. नाना उपवड होत खेवो, नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो, स्वप्रतिधारेचा वाहो करील तैसे. तेव्हा उद्वीचे मूळ, का आधीचे हन शाखा जाळ, ते काहीची न दिसे मृगजळ चांदिणांजेवी. ऐसे निगा वीरनाथा, आत्मज्ञानाची या खडगलता, छेदून या भावाश्वता ऊर्ध्वमुळाते. ततः पदं तत्परिमार्गितव्यं, यस्मिन् गता न निर्विन्ति भूयः, तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये, यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. मग इदंतेसी वायले, जे मीपणे वीण डहारले, ते रूप पाहिले आपले आपणची. परी दर्पणाचे आधारे, एकची करून दुसरे, मुख पाहती गव्हारे, तैसे नको हो. हे पहाणे ऐसे असे वीरा, जैसा न बोडलिया विहिरा, मग आपलिया उगमी झरा भरोनी ठाके. ना तरी आटलिया अभंग, ना तरी आटलिया अंभ, निज बिंबी प्रतिबिंब, नेहटे का नभी नभ घटा भावी.
नाना इंधनांशू सरले या वन्ही परते जेवी आपण पया तैसे आपे आप धनंजया न्याहाळणे जेगा जिव्हे आपुली चवी चाखणे चक्षु निज बुबुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै का प्रभेसी प्रभामे गगन गगनावरी लोळे नाना पाणी भरले खोळे पाणीयाचिये आपणची आपण याते पाहिजे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जयो तू बोली जतू असे जे पाहिजते न वीण पाहिजे काही नेणनाची जाणीजे आद्य पुरुषम का म्हणीजे जया ठाया ते दही उपाधीचा बोथंबा घेऊनी श्रुती उभविता जिभा मग नामरूपाचा वडंबा करीती वाया पै भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळघले पुढती न यो या निघाले पैजा जेथ संसाराची या पाया पुढा पळती वितराग होडा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती मागा अहंता दिभाव भावा आपुलिया झाडा देवनी अघवेया पत्र घेती ज्ञानीये जया मूळ घरासी पै जेथुनी हे एवढी विश्व परंपरेची वेलांडी वाढती अशा जैसी कोरडी निदैवाची जी एका वस्तूंचे नेणणे आणले थोर जागा जाणणे नाही ते नांदविले जेणे मी तू जगी पार्था ते वस्तू पाहिले आपण पे आपुले पाहिजे जैसे हिवले हिवे आणि कही एकतया ओळखण असे धनंजया तरी जया का भेटलिया येण्याची नाही परितया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरिसे महाप्रयाबूचे जैसे भरले पण निर्माण मोहाजित संघ दोषा आध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संगैः गच्छन्त मूढा पदमव्यन्यंतत जया पुरुषांचे कामन सांडोनी गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशाते निकवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा तैसे नागवती विकारा वेटाळुजे फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे आगी लागलिया रुखी देखोनी सैरा पळती पक्षी तैसे सांडिले आशेखी विकल्पी जे आई के सकळ दोषतृणी अंकुरी जती जिये मेदिनी तिथे भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते सूर्योदया सरिसी रात्री पळोनी जाय अपैसी गेली देह अहंता तैसी अविद्ये सवे पै आयुष्यहीना जीवाते शरीर सांडी जेवी अवचिते तेवी निदसुरे द्वैते सांडिले जे लोहाचे साकडे परिसा न जोडे अंधारू रवी जैसा द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया अगा सुख दुःखा कारे द्वंद्वे देही जिये गोचरे तिये जया का समोरे होती चिना स्वप्नींचे राज्य का मरण नोहे हर्ष शोकासी कारण उपवडलिया जाण जिया परी तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्य पापी
न घोषिजती सपी गरुड जैसे आणि अनात्मवर्गनीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरताती ते सविचार राजहंसू जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंशुमाळी मागवता आणि रश्मिजाळी बिंबासीची तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली 12 वाटी ते एकवटी ती ज्ञानदृष्टी अखंड जे किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयांचा बुडाला वोगू गंगेचा सिंधू माझी जैसा पै आगवेची आपलेपणे नुरेची जया अभिलाषणे जैसे येतुनी परा जाणे आकाशा नाही. वंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यानंत श्रुतिमंत्र शक्ती महती ब्रह्मात्म विद्यावती या सूत्रोदित शास्त्र पद्धतिरति प्रद्योतितांतर्द्युतिः या सत्काव्यतति प्रसादितमतिर्नाना गुणालंकृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मांत्रायतां भारती. भगवंताच्या असीम कृपेमुळे सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या अद्भुत कृपा प्रसादामुळे ज्ञानेश्वर प्रेमी सगळ्या मित्रमैत्रिणी आणि श्रोत्यांमुळे ज्ञानेश्वरीचं तीर्थ प्राशन करण्याचा आपण प्रयत्न करतोय. ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतरंगामध्ये प्रस्फुटित झालेला स्वानंद सोहळा आणि त्या स्वानंद सोहळ्याचा वर्षाव करण्यासाठी आपल्या गुरूंच्या कृपा प्रसादाने त्यांच्या आज्ञेने ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखारविंदातून ही ज्ञानेश्वरी प्रस्फुटित झाली. गुरु कृपा प्रसाद असं ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानेश्वरीचं वर्णन करतात. वास्तविकतः आपल्या अंतरंगी उचंबळणाऱ्या त्या आत्मानंदाच्या त्या रसामध्ये किंवा त्या सागरामध्ये डुंबून गेलेले ज्ञानेश हा वर्षाव आपल्या श्रोत्यांवर करावा की नाही इतका सुद्धा भान ज्यांचं हरपलं असे ज्ञानेश, पण त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ त्यांना स्वतःच त्या आत्मानंदाच्या त्या आनंद सोहळ्यामध्ये डुंबून न राहता श्रोत्यांवर त्याचा वर्षाव करावा म्हणून प्रेरणा देतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळी 12व्या अध्यायाच्या वेळी म्हणतात की हे माझ्या सद्गुरूंमुळे आहे, कारण मी उगा राहिलो असतो, माझ्या त्या आत्मानंदामध्ये डुंबत राहिलो असतो, तो आनंद रस मी एकटाच चाखत राहिला असतो, पण माझ्या सद्गुरूंनी तो सगळ्यांसाठी माझ्या मधून माझ्या वाणीतून प्रवाहित केला. आणि म्हणून सद्गुरूंच्या प्रती अत्यंत कृतज्ञता प्रत्येक वेळी ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून जणू काही प्रवाहित होते, त्यांच्या प्रासादिक वाणीतून प्रवाहित होते. आणि ती अत्यंत ज्याला आपण म्हणू शकतो की सत्य आहे, कारण सद्गुरूंनीच ये हृदयचं ते हृदय घातलं. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की किती प्रकारचा अन्याय ज्ञानेशांनी त्यांच्या भावंडांनी सहन केला. ज्याप्रमाणे संन्यासाची मुलं म्हणून वाळीत टाकण्यात आलं आणि त्यांच्या मुंजी पण होऊ दिल्या नाही, त्यांना भिक्षा किंवा त्यांना बाकीच्या सेवा सुद्धा त्याच्यापासून वंचित करण्यात आलं. अत्यंत अश्लाघ्य अशा शब्दांनी कितीदा तरी त्यांची निर्भत्सना अपमान केला गेला. पण त्यानंतर सुद्धा ज्यावेळी ही अमृतमयी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखारविंदातून प्रस्फुटित होते, त्यावेळी आपण सुद्धा माऊलींच्या चरणावर केवळ समर्पित होऊन जातो. जीवनातलं हलाहल कसं पचवायचं, त्या हलाहलाचं अमृत कसं करायचं हे आपल्याला ज्ञानेश्वरी शिकवते. आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या बाबतीत एकच ज्यावेळी मला खूप वाक्य ते आवडतं नानासाहेब शेवाळकरांचं. ते म्हणतात की समाजाने विषाचा पेला ज्ञानेशांच्या मुखाशी लावला
पण या नीळकंठाने ते विष केवळ प्राशन केलं असं नव्हे, तर ते हलाहल पचवून त्याला अमृतामध्ये परावर्तित करून जी पहिली चूळ भरली ती ही ज्ञानेश्वरी. आणि म्हणून जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये असं म्हणून आपल्या सद्गुरु चरणावर समर्पित होतात. उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती, अनवरत आनंदाचा वर्षाव करणारी माझी सद्गुरु माऊली आहे. हे सगळं अनुभूती गम्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ही अनुभूती आहे. हे सत्य त्यांनी जे अनुभवलं ते सत्य आपल्या श्रोत्यांपुढे ते मांडण्याचा प्रयत्न करतात, किंबहुना मांडतात. आणि मग त्यांना इतक्या उपमांनी सजवून टाकतात, इतके सिद्धांत त्यांच्या मुखारविंदातून 16व्या वर्षी प्रस्फुटित होतात की आपण त्याच्या अर्थाच्या गाभाऱ्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करावा की नाही इतके संभ्रमित होऊन जातो. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या वयाच्या 16व्या वर्षी प्रस्फुटित झालेली ज्ञानेश्वरी आपल्याला वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा किती कळली, जर असा आपण प्रश्न स्वतःला विचारला तर आपण केवळ तीर्थ प्राशन ते सुद्धा त्यांच्या कृपा प्रसादाने करण्याचा प्रयत्न करतोय हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरी मधून आपल्याला काय शिकायचं, ज्ञानेश्वरी मधून आपल्याला शिकायचं माध्यम कसं व्हावं, आपल्या सद्गुरूंचं माध्यम कसं व्हावं हे ज्ञानेशांकडून शिकावं. कारण सद्गुरूंच्या चरणावर कशा आपल्या संपूर्ण ज्ञानेश्वरीचं माप ते ज्या प्रकारे समर्पित करतात आणि मग त्या नामोनिराळे होऊन जातात. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीस नेले, येथे माझे जी उरले पायिकपण, ही सद्गुरूंची भक्ती, ही समर्पित भक्ती त्यांच्याकडनं शिकावी. जीवनाच्या कित्येक टप्प्यांवर आलेल्या अनुभवातून त्या अनुभवांचं मंथन करून मग ते विष सोडून मग त्याचं अमृत आपल्या अंतःकरणामध्ये धारण करावं. सलिली पै कैसे एक होऊन मिनले जैसे, परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. ज्याप्रमाणे पाणी आणि दूध एकत्र मिळाल्यानंतर राजहंस त्यातलं नीर क्षीर विवेकाने फक्त त्यातलं क्षीर जे आहे ते ग्रहण करतो, जे यथार्थ आहे ते धारण करायचं आणि बाकी फोलकट आहे ते जीवनावरनं उडवून द्यायचं. हे आपल्याला ज्ञानेश्वरी शिकवते. किंबहुना ज्याप्रमाणे मोरा गुणे म्हणाले की संसाराचा पसारा कितीही भेसूर वाटला तरी देखील घाबरून न जाता आणि संसाराचा पसारा कितीही रम्य लुभवून टाकणारा वाटला तरी त्यामध्ये गुंगून न जाता आपल्या स्वतःचं माप घ्यायला, आपल्या स्वतःचं यथार्थ स्वरूप ओळखायला ज्ञानेश्वरी आपल्याला उद्युक्त करते आणि त्यासाठी आपला मार्ग प्रशस्त करते. आता तिथपर्यंत कसं पोहोचायचं, केव्हा पोहोचायचं, माऊली आपल्याला बोट धरून घेऊन नेऊ पाहतात, पण कमीत कमी आपल्याला ती चालण्याची प्रेरणा माऊलींकडनं मिळाली, यातच आपल्या जीवनाचं ज्याला आपण म्हणतो सार्थक आहे असं मला वाटतं. आणि आपल्या सर्व सुखांचं आगर स्वतःच्या ठाई आहे हे प्रत्येक ओवीतून निनादून सांगणारी ज्ञानेश्वरी मग 15व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचते. आणि ज्ञानेश्वर महाराज मग आपल्या सद्गुरूंची पुन्हा एकदा कशा पद्धतीने आपल्या वाक पुष्पांनी पूजा करतात आणि त्यानंतर या 15व्या अध्यायाचं निरूपण सुरू करतात. निरूपण करत असताना भगवंतांनी ज्या पद्धतीने या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं वर्णन केलं ते आपण पाहिलं. ते म्हणजे कसं होतं, कारण की आपल्याला आता ज्ञानेश्वरीच्या 150 ओव्या 2-2 श्लोकांमध्ये समाहित झालेल्या त्या ओव्यांच्या अर्थाच्या गाभाऱ्यामध्ये मला शिरणं आता कठीण वाटायला लागलं. त्यामुळे आपण हा प्रयत्न मी आता करते की आपण गीतेच्या श्लोकांपासून सुरुवात करावी. ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. पहिल्यांदा सृष्टी कशी 3 गुणांनी बनली आहे हे भगवंत आपल्याला 14व्या अध्यायामध्ये सांगतात. आणि या सृष्टीची विविधता या 3 गुणांच्या परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स मुळे आहे हे पण आपल्याला सांगतात. पण तरी देखील गुणातीत जे तत्व आहे, जे ते आत्मतत्व आहे, जे त्रिगुणांच्या पलीकडचं आहे, जे या गुणांनी प्रभावित होत नाही असं काहीतरी स्थिर अव्यय अविनाशी आहे.
आणि ते आपलं स्वरूप आहे, किंबहुना आपल्यात पण त्याचं प्रतिबिंब आहे आणि ती आपली मूळ खरी ओळख आहे. आणि म्हणून ते जर समजून घ्यायचं असेल तर जीव, जगत आणि जगदीश्वर या तिघांचा परस्पर संबंध आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपल्या समोर दिसणारी सृष्टी हे जगत आहे. या जगताचं वर्णन करत असताना ज्यावेळी आपण म्हणतो जगत, ज म्हणजे जायते, आपण मागच्या वेळी पाहिलं ज्याची उत्पत्ती होते. त म्हणजे तिष्ठती, म्हणजे थोड्या काळ हे स्थित राहिलेलं, त्याला स्थिती असते. आणि ग म्हणजे गच्छती, की ज्याचा विलय होतो. उत्पत्ती, स्थिती आणि विलय या तिन्ही भूमिकातून जाणारं हे जगत, ही समोर दिसणारी सृष्टी. आणि दुसरा म्हणजे जगदीश्वर, जो आहे अविनाशी परब्रह्म परमात्मा. कॉल हिम बाय एनी नेम और नो नेम. पण जे तत्व बदलत नाही ते तत्व, जे अव्यय आहे ते तत्व, जे गुणातीत आहे ते तत्व, जिथून सगळ्याची निर्मिती झाली ते तत्व, आणि जीव जो वास्तविकतः या मूळ अव्यय अविनाशी परमात्म्याचं प्रतिबिंब असून सुद्धा तो या देहामध्ये बंदिस्त झाला आणि स्वतःला देह समजायला लागला आणि त्यामुळे आपलं मूळ अविनाशी जे स्वरूप आहे त्याची ओळख विसरला. याला अज्ञान म्हटलेलं आहे. आणि म्हणून देहबुद्धीत राहणाऱ्या या जीवाला जाग करणं हे या संत महात्म्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे, कारण ते तिथे पोहोचले आहेत. माझी खरी ओळख व्हावी इच्छा झालेले महानुभाव, किंबहुना स्वतः ज्ञानेश सुद्धा ज्या मार्गाने तिथपर्यंत पोहोचले, तो मार्ग प्रशस्त करत असताना मग तिथे पोहोचल्यानंतर तो स्वानंदाचा सोहळा ते कसे अनुभवतायत त्याचं वर्णन आपल्या समोर करतात, की जेणेकरून आपल्याला सुद्धा वाटावं की माझं मूळ स्वरूप जे आनंद स्वरूप आहे, जे बाकी कुठल्याही गोष्टींनी प्रभावित होणार नाही, ते मी ओळखलं पाहिजे आणि तिथपर्यंत जाण्याचा मी पण प्रयत्न केला पाहिजे. आणि ही अनुभूती देऊ इच्छिणारे ज्ञानेश मग गीतेची निवड करतात आणि त्या गीतेवर भाष्य करून त्या गीतेवर 9000 ओव्यांचा स्वरसाज चढवतात. आणि मग ज्याप्रमाणे या 15व्या अध्यायामध्ये आपण मागच्याच वेळी पाहिलं की धर्मशास्त्रेषु वेदांतः तत्र गीता महत्तमा तत्र पंचदशोध्यायः तत्र श्लोक चतुष्टयम, अशा या अध्यायापर्यंत आपण पोहोचलो की संपूर्ण धर्मशास्त्रामध्ये जी वेदांत सर्वोपरी आहे त्या वेदांताच्या वर गीता आहे आणि त्या गीतेमधला हा पंचदशोध्याय हा सर्वोपरी अध्याय, ज्याला श्री विग्रह म्हटलं जातं. गीता जर एक मंदिर आहे तर त्या मंदिराचा श्री विग्रह गर्भगृह 12वा अध्याय आणि श्री विग्रह 15वा अध्याय, आणि त्यातले 4 शेवटचे श्लोक हे सर्वोपरी आणि सगळ्यात महत्वाचे तत्र श्लोक चतुष्टयम. तिथपर्यंत ज्ञानेश तर आपल्याला नेतीलच, पण जे रूपक भगवंतांनी इथे मांडलं ते ऊर्ध्व मूल मध शाखम असा हा संसाराचा वृक्ष आहे. याचं रूपक म्हणा किंवा याचं मॉडेल आपल्या समोर ठेवतात, किंवा मॉडेलमुळे आपल्याला काही समजायला सोपं होईल म्हणून, की ज्याचे मूळ वरती आणि शाखा खाली आहे. ज्याप्रमाणे आपलं शरीर पण आहे आणि या शरीरामध्ये जे हात पाय या शाखा जर आपण म्हटल्या तर बाकीचं जे शरीर, जे धड किंवा जे हे आहे मस्तक आहे, तिथे ब्रेन, तिथून या शरीराचं संचलन होतं. त्याप्रमाणे हा संसार वृक्षाचं जे संचलन होतं त्या मुळापासून होतं. हे मूळ जे आहे ते वरती आहे आणि याचे छंद, यांची पान आहेत, आणि हे ज्याने जाणलं तो वेदवित. भगवंतानी सांगितलं यस्तम वेद, म्हणजे वेद म्हणजे जाणणे. यस्तम वेद स वेदवित. हा मूळ जो हा ऊर्ध्व मूल मधशाखम असा हा संसार वृक्ष आहे, त्याला अश्वत्थ म्हटलं. आणि अश्वत्थ यासाठी म्हटलं की ज्याला म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या, आणि स्थिती, ज्याला उद्या स्थिती नाही, अश्वत्थ, जो उद्या स्थायी नाहीये, जो निरंतर परिवर्तनशील आहे. अरे आपलं शरीर पण तसंच कुठे आहे? 60 वर्ष आपण 15-16 वर्षाचे असताना भेटत होतो तसे आपण आता दिसत नाही. 12 वर्षामध्ये संपूर्ण शरीराच्या आतल्या सगळ्या सेल्स पण बदलून जातात असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे क्षणोक्षणी बदलणारा हा संसार वृक्ष आपल्याला नित्य भासतो. हीच माया आहे. आणि नित्य का भासतो? त्याला म्हणतात प्रवाह सातत्य. ज्याप्रमाणे वाहणारी नदी जी आहे ती तशीच नसते, पण
तरी देखील आपल्याला ती नित्य वाटते, कारण तिच्या प्रवाहाला सातत्य असतं. ज्याप्रमाणे एखादी उदबत्ती आपण गोल फिरवली तर त्या दृष्टीभ्रमामुळे, पर्सिस्टन्स ऑफ विजन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की तिथे गोल वर्तुळाकार असा अग्नी फिरतोय किंवा प्रकाश फिरतोय. त्याप्रमाणे हे प्रवाह सातत्याने आपल्याला हा जो संसार हा अव्यय वाटतो. आणि म्हणून इथे आता भगवंत सांगतात, अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्य लोके. हा जो संसार वृक्ष आहे ना अर्जुना, तस्य गुण प्रवृद्धाः, या 3 गुण जे सत्व रज तम गुण, ज्याप्रमाणे आपल्याला सुद्धा ज्याप्रमाणे झाडाला पाणी घातल्यानंतर ते झाड वाढतं, या संसार वृक्षाची वाढ कशामुळे होते? या संसार वृक्षाची वाढ गुणांमुळे होते. आणि गुण कोणते? सत्व रज तम हे 3 गुण, किंवा ज्याला आपण म्हणू शकतो त्या बाकीच्या सगळ्या गोष्टींचे गुणधर्म. आणि म्हणून गुणरूपी पाण्याने वाढलेल्या या वृक्षाला पानं कोणती आहेत? भगवंत म्हणतात, विषय प्रवाला, कोवळी अशी लुसलुशीत पालवी त्याला फुटते, ती म्हणजे विषयांची. आणि विषय म्हणजे डोळ्यांचा विषय रूप, कानाचा विषय शब्द, नासिकेचा विषय गंध, जिभेचा विषय रसना आणि त्वचेचा विषय स्पर्श. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय, 5 ज्ञानेंद्रियांचे. या विषयांची कोवळी पालवी ही या संसार वृक्षाला फुटली. आणखीन त्याला महत्वाचा शब्द इथे आलेला आहे, प्रवालाहा. प्रवाल म्हणजे मोती किंवा प्रवाळ ज्याला आपण म्हणतो, जो फोडायला कठीण असतो, ज्याचा छेद करायला कठीण असतो. त्यामुळे हे प्रवाल रूपी विषय आहेत. सहजासहजी हे विषय आपण तोडू शकत नाही. आणि या विषयांमध्ये मनुष्य गुरफटत जातो, किंबहुना असा काही गुरफटतो, असा काही ह्या संसाराला बिलगून राहतो की संसार सोडायची वेळ आल्यानंतर सुद्धा त्याला मूळ आपण इथे कशासाठी आलो याचाच विसर पडतो. आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून घेणं हेच मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे, आपले संत महात्मे सांगतात. कारण केवळ मानव हीच अशी एक योनी आहे की ज्यामध्ये ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. बाकीच्या सगळ्या भोग योनी आहे, पशु योनी आहे. पण फक्त ही म्हणून आपुला आपण पेया विसर्जो धनंजया, तेची रूप यया अज्ञानासी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्या स्वतःच्या मूळ स्वरूपाचा विसर पडलाय. आणि इथून निर्माण झालेली भ्रांती क्षणोक्षणी परिवर्तनशील होणाऱ्या, म्हणून त्याचं कसं सुंदर रूपक दिलं भगवंतांनी की ऊर्ध्व मूल मदशाख, याची उलटी रीत आहे. संसाराची रीत ही उलटी आहे. आणि साध्या साध्या व्यवहारातून संसाराची उलटी रीत कधी कधी आपल्याला प्रतीत होते. अरे, तुम्ही खूप उत्साहात असता कधी आणि खूप आनंदात असतात, आणि अचानक आनंदावर विरजण टाकण्याची कोणती बातमी येते, किंवा कोणीतरी आपल्याला कुठल्या तरी पद्धतीने आपल्या आनंदावर विरजण टाकतं. कधी कधी आपण खूप डिप्रेस असतो, शोकाकुल असतो, तर हा संसार म्हणतो, अरे शोकाकुल कशाला, तू उत्साहात यायला पाहिजे. ज्यावेळी आपण जसे आहे त्याच्यापेक्षा उलट्या पद्धतीने कधी कधी आपल्याला पूर्णपणे समजवलं जातं. या संसाराची रीत, या संसाराचा व्यवहार हा उलटा आहे, किंबहुना अनाकलनीय आहे. आणि त्याची मूळ वरती आहे, त्याच्या शाखा खाली आहे असं सांगत असताना, आणि अधश्च ऊर्ध्वं प्रसृता, मग केवळ अध आणि म्हणजे फक्त खाली शाखा आहे असं नाही, काही शाखा वर पण गेलेल्या आहे. वर जाण्याचे पण मार्ग आहे, अध आणि ऊर्ध्व. अध म्हणजे खाली आणि ऊर्ध्व म्हणजे वर. वर जाण्याच्या सुद्धा शाखा पसरलेल्या आहे. आणि अशाच प्रसूतः मनुष्य लोके कर्मानुबंधीनी मूलानी अध अनुसंततानी. आणि म्हणून मनुष्य लोकात कर्मांना अनुसरून या वृक्षांनी त्याला बांधून टाकलाय. अध आणि ऊर्ध्व अनुसंततानी अशी ही मूळ मनुष्याची बांधली, किंवा किंबहुना मूळ मनुष्य त्या वृक्षाला अशा पद्धतीने आपल्या विषयांमुळे किंवा आपल्या कर्म आणि त्या फळांमुळे किंवा वासनांमुळे बांधला गेलाय. पहा इथे शब्द आहे की कर्मानुबंधीनी. अनुबंध याचा अर्थ आहे साखळी. ही साखळी चालते. कर्म होतं, मग त्याचे फळं मिळतात, त्यांनी नवीन वासना उत्पन्न होतात,
त्या वासनांमुळे पुन्हा कर्म घडतं, त्या कर्माची पुन्हा फळं निर्माण होतात, ती मनोनुकूल असतात, प्रतिकूल असतात, पुन्हा नवीन नवीन वासना निर्माण होतात आणि अशा पद्धतीने ही साखळी चालत राहते. आणि म्हणून वासनांसाठी किंवा वासनापूर्तीसाठी तो जीव पुन्हा पुन्हा या सृष्टीमध्ये येतो आणि यामध्ये तो बांधला जातो, असं भगवंतांनी इथे म्हटलं. ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करत असताना मग आपल्या समोर हे महत्त्व आता मी थोड्याशा याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करते. ज्ञानेशांनी जे वर्णन केलं की ही सृष्टी कशी उत्पन्न झाली आणि या सृष्टीमध्ये उत्पन्न होताना पहिल्यांदा म्हणजे 94वी ओवी आहे की तेथ चिद्वृत्ती पहिले महत्त्व उमलले ते पान वळले दुल्ले निघे एक. ते म्हणतात पहिल्यांदा ज्ञानवृत्ती, पहिल्यांदा निर्गुण जे तत्व होतं तिथे एक संकल्प गेला आणि त्या संकल्पांनी पहिल्यांदा तिथे ज्याला आपण म्हणू शकतो ना की छेडछाड निर्माण झाली आणि ज्ञानाची वृत्ती निर्माण झाली. पहिल्यांदा कॉन्शियसनेस आला. ते जे तत्व आहे जे अनकॉन्शियस किंवा जे निर्गुण आहे त्याच्यामध्ये हा गुणाचा प्रवेश झाला, तिथे ज्ञानाची वृत्ती निर्माण झाली. त्यानंतर मग अहंकार, रजतमात्मक अहंकार निर्माण झाला. मग बुद्धीची डहाळी, वृक्ष कसा निर्माण झाला, संसार वृक्ष हे सांगतात. मग बुद्धीची डहाळी निर्माण झाली म्हणजे शाखा निर्माण झाली, फांदी निर्माण झाली आणि मग लवलवणाऱ्या आणखीन शाखा मनाच्या रूपाने निर्माण झाल्या. त्यानंतर मग संकल्प विकल्प निर्माण होऊन चित्त चतुष्टय म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार निर्माण झाले आणि मग त्यानंतर पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश निर्माण झाले आणि त्या पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यातून तो देह निर्माण झाला, विषय आणि ज्ञानेंद्रिय निर्माण झाले, मग कर्मेंद्रिय निर्माण झाले. अशा पद्धतीने एकेका मनुष्याची म्हणा किंवा एकेका भूतमात्राची निर्मिती झाली. या संसाराच्या या निर्गुणातून या सगुण संसाराची निर्मिती, निराकारातून साकाराची निर्मिती. बघा आपलं जे विज्ञान सांगतं मॅटर आणि एनर्जी या दोघांचा संबंध सांगतं. E=mc². आपण सगळे शिकलो, जे जे विज्ञान शिकतात त्यामध्ये मॅटर आणि एनर्जी यांचं रिलेशन सांगितलं जातं, जड आणि चेतन. संसार हा जड आणि चेतन यांच्या मिलापाने चालतो हे सायन्स पण म्हणतं, आधुनिक विज्ञान पण म्हणतं. पण वेदांत म्हणतो त्यामध्ये आपल्याला सांगण्यात येतं की आधी मॅटर आणि मॅटर पासून निर्माण होणारी ऊर्जा आणि त्याबरोबर आणखीन एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत आपल्याला सांगण्यात येतो. तो सिद्धांत आहे ज्याला आपण म्हणतो की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट चेंजेस इट्स फॉर्म. आता ही एनर्जी जी आहे आपल्याला सांगताना सांगितलं की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, म्हणजे ही क्रिएट पण होत नाही आणि ही डिस्ट्रॉय पण केली जात नाही. मग ह्या मॅटर आणि एनर्जी सांगताना आपल्याला सांगितलं जातं की मॅटर पासून ऊर्जा निर्माण होते. किंबहुना वेदांत आपल्याला तिथे नेऊ इच्छितो की मॅटर हे ऊर्जेपासून, त्या कॉन्शियसनेस पासून, त्या ज्ञानवृत्तीपासून निर्माण होतं, त्या चैतन्यापासून निर्माण होतं. पहिले चेतन, पहिले ऊर्जा, पहिले कॉन्शियसनेस, पहिले ज्ञानवृत्ती आणि मग त्यानंतर निर्माण होणारी ही समोर सगुण सृष्टी, ज्याला आपण मॅटर म्हणू शकतो, ज्याला जड म्हणू शकतो. म्हणून वेदांताची जी शिकवण आहे की ती शिकवण त्यामध्ये आधी चैतन्य आणि मग जड. आणि आता ठिकठिकाणी म्हणजे स्वामीजी म्हणतात ठिकठिकाणी आता जे वैज्ञानिक आहेत ते पण त्याच मूळ तत्वाकडे येऊ लागले की पहिले चेतनाच होती, पहिले चैतन्य होतं, पहिले ज्ञानरूपी ही ऊर्जा होती आणि त्यानंतर मग हे जड जग निर्माण झालं. आणि हे जड जग निर्माण कसं झालं म्हणून इथे आपण आता ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं त्या जगाचं अस्तित्व जे आहे ते असं आहे की पाणी वेगाने वाहते परी तेथे मागील येते, तैसे अस्थिर जग हे भासते अज्ञानाने सुस्थिर. हे ज्ञानेश्वर महाराजांनीच नदीची उपमा करून आपल्याला सांगितलं की हे जग जे निरंतर परिवर्तनशील आहे ते एका अपरिवर्तनशील अशा अधिष्ठानावर स्थित आहे आणि वास्तविक हे अपरिवर्तनशील जे आहे ते लोप पावलंय किंबहुना ते अदृश्य झालंय. त्यावर ज्याप्रमाणे सिनेमाचा पडदा आणि त्यावर
अनेक दृश्य आपल्याला दिसतात, त्यामुळे तो पडदा आपल्याला दिसत नाही. पण अधिष्ठान हे ते स्क्रीन असतं. त्याप्रमाणे या परब्रह्म ज्याला आपण म्हणू शकतो चैतन्याच्या अधिष्ठानावर ही सृष्टी आपल्या समोर विकसित झाली आणि ती विकसित झालेली सृष्टी, तिचं रूप हे असं आहे आणि म्हणून त्या जगताचं रूप सांगताना मूळ वर आहे. मूळ म्हणजे जिथून त्याचं पोषण होतं ते वर आहे. पण त्या छंदांसी यस्य पर्णानी या विषयरूपी पर्णांमध्ये गुंतलेला हा मनुष्य समुदाय वारंवार तिथेच पुन्हा भरकटत राहतो. कारण त्याच्या कर्मानुबंधीनी कर्माचा अनुबंध आणि त्याचा फळाचा अनुबंध या दोन्हीमध्ये गुरफटलेला हा असा आहे. मग आता ज्ञानेश्वर महाराज त्याचे सगळे वर्णन करून सांगतात की परी आधी स्वेदज, मग जारज, उद्भिज, अंडज अशा प्रकारचे हे जीव उत्पन्न झाले. परी आधी तव स्वेदज, जारज, उद्भिज, अंडज हे बुडवणी महाभुज उठती चारी. 148वी ओवी आहे. स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे, जारज म्हणजे ज्याला आपण म्हणजे मनुष्याची जी निर्मिती होते सिमेंटपासून ती तशी, आणि उद्भिज म्हणजे आपोआप जे जमिनीतून उत्पन्न होतात, जमिनीतून प्रस्फुटित होतात, उगवतात, गवत वगैरे तसं, आणि जे अंड्यापासून उत्पन्न होतात ते अंडज असे सगळे हे होतात. आणि मग प्रसवती शाखा सरळिया, नाना सृष्टी डहाळिया, आड फुटती माळिया जातीचिया. आणि मग वेगवेगळ्या अशा आडव्या उभ्या अशा शाखा प्रस्फुटित होतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या निराळ्या जाती चातुर्वर्ण्य असे निर्माण होतात की जेणेकरून या सृष्टीचं कार्य सगळं चाललं पाहिजे. आणि मग त्यामध्ये रजोगुणाचा प्रभाव, तमोगुणाचा प्रभाव आणि सत्वगुणाचा प्रभाव याप्रमाणे जो गुण किंवा ज्या गुणाचा आधिक्य अधिक त्याप्रमाणे तशा स्वभावाचा मनुष्य निर्माण होतो आणि ते त्याप्रमाणे कार्य करतात. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की रजोगुणाचा ऐसा रजाची या झुळुका, झडाडती आगळिका, मनुष्य जाती शाखा थोरावती. जसा रजोगुण वाढतो तसा मनुष्याच्या शाखा प्रभावती, म्हणजे त्याच्या वृक्षाच्या शाखा म्हणून वृक्षाचं रूपक दिलेलं आहे म्हणून सांगतायत की मनुष्य रूपी शाखा अधिकाधिक वाढायला लागतात ज्यावेळी रजोगुण वाढतो त्यावेळी. आणि मग तमोगुण वाढतो त्यावेळी तमोगुणाचा प्रभाव वाढतो त्यावेळी काय होतं ते म्हणतात की ते धवा याची मनुष्य शाखा, नीच वासना आधी देखा, पाल्ले जती डहाळिका कुकर्माचिया. आता रजोगुणामुळे सृष्टीचं कार्य चालतं आणि हे जरी सत्य असलं तरी तमोगुणाचं आधिक्य झालं की हाच रजोगुण मग त्याच्यातून काय होतं ते म्हणतात नीच वासना आधी देखा. तेव्हा याच मनुष्यांमध्ये नीच अशा वासना उन्मळून येतात आणि या नीच वासनांमुळे मग गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते. कुकर्माच्या पाल्ले जती डहाळिया कुकर्माचिया, मग कुकर्म घडायला लागतं कारण रजोगुणासोबत तमोगुण येतो. रजोगुण आणि तमोगुण या दोघांचं जेव्हा ऐक्य होतं तेव्हा रजोगुणामुळे कार्य होतं, पण ते कार्य तमाच्या प्रभावामुळे होतं आणि म्हणून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते. आता ही म्हणून आपण म्हणतो ना की पत्ता भी घर हिलता है उसकी रजा से, बंदा जो गुन्हेगार है मालूम नहीं को. ज्याप्रमाणे शक्ती परमात्म्याची आहे किंवा हे जे काही प्रोग्रामिंग त्याचं आहे, पण ज्यावेळी ज्या गुणाचं आधिक्य होतं तो गुण त्या रजोगुणावर प्रभाव करतो आणि मग अशा पद्धतीने कुकर्म घडतात असं ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात. मग ते इथं चांडळादी निकृष्टा, दोष जातीचा थोर फाटा, जाळ पडे कर्म भ्रष्टा भुलोनिया. मग या दुष्कर्मी लोकांचा मोह वाढतो, मग ते दोष जातीचा थोर फाटा म्हणजे भ्रष्टाचरण त्यांचं वाढायला लागतं. जाळ पडे कर्म भ्रष्टा, आणि मग अशा भ्रष्ट आचरणामधून त्यांना त्यांच्या याचीच विसर पडतो मूळ, आणि मग असा दुष्कर्म किंवा दुष्प्रवृत्ती वाढायला लागते या सृष्टीमध्ये. आजच आपण पाहतो किती ठिकठिकाणी 2 ठिकाणी तर युद्ध चाललेच आहेत आणि आता इस्रायलचं युद्ध चाललंय. अशा पद्धतीने या सृष्टीमध्ये ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्या वृत्तीसाठी आपण आपलं अंतरंग मोकळं करू, ज्या वृत्तीचं आपण अनुसंधान करू, त्या पद्धतीच्या वृत्ती किंवा त्या पद्धतीची तरंग, त्या पद्धतीच्या वेव्स आपल्याकडे येत जातील.
आणि म्हणून कुकर्मी लोक वाढतात, कारण कुकर्माच्या याच्यासाठी ते स्वतःला एक्सपोज करतात आणि तिथून ते तशाच पद्धतीने ग्रहण करतात आणि अशा पद्धतीने कुकर्म घडतं म्हणा किंवा गुन्हेगारी घडते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुढती या शाखी अधोर्द्विचिया. म्हणजे तामसी ज्या शाखा आहे त्याच्यातनं दुष्टकर्मी लोक उत्पन्न होतात. सात्विकीमध्ये सुकृत दुष्कृतात्मकी, म्हणजे तामसी सात्विकी या दोघांमध्ये काय आहे की सात्विकी जे आहे ते सुकृत करणारे आणि तामसी दुष्कृत करणारे. विरुढती या शाखी अधोर्द्विचिया. अशा पद्धतीने या मनुष्य सृष्टीमध्ये हा रजोगुण दोन प्रकारचं कार्य करून घेतो. म्हणून रजोगुण महत्वाचा आहे, पण तो कोणासोबत आहे हे पाहायला पाहिजे. आपल्या इथे मूळ आपल्या भारताच्या सनातन हिंदू धर्मामध्ये, हिंदू म्हणायचंच नाही, सनातन धर्मामध्ये ज्या पद्धतीचं राज्य असायला पाहिजे याचं जे संपूर्ण मांडणी केलीये, त्यामध्ये राज्याचं मूळ किंवा राज्याचं संपूर्ण लगाम हे ऋषीमुनींच्या हाती असत. आणि मग प्रभू श्रीराम असो की जे रजोगुणामध्ये कार्य करतात, पण त्यांच्यावर प्रभाव वशिष्ठांचा किंवा ज्याला आपण म्हणू शकतो विश्वामित्रांचा होता, वाल्मिकींचा होता, किंबहुना जसं ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंद कार्य करतात, पण प्रभाव हा त्यांच्या गुरुचा ठाकूर रामकृष्ण देवांचा होता. स्वामी शिवाजी महाराजांमध्ये रजोगुण, पण कार्य हा सत्वगुणाच्या प्रभावामध्ये. मग सत्वगुण त्यांचे गुरु रामदास स्वामी असो की तुकाराम महाराज असो किंवा त्यांनी वाचलेलं महाभारत, रामायण किंवा गीता असो, त्यांच्या जेव्हा सत्वगुणाच्या प्रभावामध्ये जेव्हा कार्य घडतं, तेव्हा ते कार्य जे असतं, म्हणजे रजोगुण जेव्हा सत्वगुणाच्या प्रभावामध्ये येतो, म्हणून रजोगुण पाहिजे पण तो सत्वाधिष्ठित पाहिजे. दासबोधामध्ये रामदास स्वामी याचं अधिक जास्ती म्हणजे याचं विश्लेषण करतात आणि ते सांगतात, म्हणून रजोगुण आवश्यक आहे पण तो सत्वगुणाच्या प्रभावाखाली असला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात की आणि वेदत्रयाची या पाना नये अन्यत्र लागो अर्जुना, जे मनुष्या वाचुनी विधाना विषय नाही. की मग ती वेदत्रयांची पालवी जी फुटली आहे, हे वेद मंत्र जे आहेत, हे जे सृष्टीचं संविधान आहे, या वेदांचं जे 4 याच्यामध्ये विभाजन केलं, त्या वेदांमध्ये सकाम आराधना किंवा यज्ञ यागादिक पण सांगितले, जे या पंचमहाभूत रूपी या सृष्टीचं संतुलन पुन्हा एकदा संतुलन करण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यासाठी हे यज्ञ आवश्यक आहे. आणि ह्या यज्ञांचं जे काही अनुसरण आहे ते फक्त मनुष्य जन्मामध्येच करू शकतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मनुष्या वाचून विधाना विषय नाही, ते केवळ मनुष्यांसाठी आहे. आणि मनुष्य अशा पद्धतीने आपलं जीवन जे आहे ते ऊर्ध्वमुखी करू शकतो. ऊर्ध्वमूळ, कारण तिथे पण शाखा आहे या वृक्षांच्या, तर ऊर्ध्वगामी आपलं जीवन जाऊ शकतो. म्हणून तनु मानुषा या ऊर्ध्व मुळवणी जरी शाखा, तरी कर्मवृद्धीसी देखा येची मुळ. म्हणून या ऊर्ध्व शाखेतून जरी ही मनुष्य शाखा उत्पन्न झाली, पण तिचं जे मूळ उद्देश आहे ते कर्मवृद्धी आहे. आणि ही कर्म सत्कर्म करत करत मग आपल्या जीवनाला उन्नयनापर्यंत नेणं हे मनुष्य जन्माचं द्योतक म्हणा किंवा मनुष्य जन्माचं गंतव्य आहे. याच मनुष्याकारा मुळी सुवासना निघती आरा, घेऊन फुटती कोंबारा सुकृतांकुरी. मग सत्वगुणाचा प्रभाव झाला की हाच जो मनुष्याकार असतो त्याच्यामध्ये सुवासना निर्माण होतात. ज्ञानेश्वर महाराज, मुळी सुवासना निघती आरा. कुवासना आणि सुवासना, वाईट वासना असेल, वाईट काही करण्याची प्रवृत्ती असेल, ती कुवासना आहे. ती मग अधोगतीला नेईल, ही ऊर्ध्वगतीला नेईल. जे सुवासना निघतील आणि मग घेऊन फुटती कोंबारा सुकृतांकुरी, मग सुकृत घडायला लागतात. उकलतेनी उन्मेखे प्रज्ञा कुशलतेची तिखे, डिरिया निगती निमिखे बांबळी जुनी. म्हणजे मग त्याप्रमाणे उन्मेख म्हणजे ज्ञान विकसित व्हायला लागतं. सुकृतांमधनं ज्ञान विकसित होतं, तिथे ज्ञान विकसित होऊन मग कुशलता प्रज्ञेमध्ये येते आणि मग बुद्धी ही जी होते ती मग बुद्धीमध्ये चातुर्य येतं.
तेथ मेधारसे सगर्भ आस्थापत्री सबोंब सरळ निगती कोंब सद्वृत्तीचे. आणि मग मेधारस आणि मेधारस म्हणजे ज्याला आपण बुद्धीचं एक मधलं म्हणतो. बुद्धी ही शत्रुबुद्धी हितबुद्धी असू शकते. बुद्धी, मेधा आणि प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे वैश्विक बुद्धी ज्याला आपण म्हणतो, जी प्रज्ञा जागृत झाल्यानंतर आपण स्थितप्रज्ञाचं वर्णन ऐकलं किंवा त्या परमात्म्याच्या बुद्धीशी एकाकारिता येते. ही ऋषीमुनींची प्रज्ञा आहे, ज्यामधनं वेद प्रकटले, ज्यामधनं ग्रंथ प्रकटले. पण मधली एक आहे ती म्हणजे मेधा. मेधा लक्षणया असं म्हटलंय की मेधा जोपर्यंत नसते म्हणजे ही इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो. बुद्धी तर साध्या एखाद्या पशुला पण असते. आपलं अन्न कसं शोधावं ही बुद्धी त्याला असते. पण मनुष्यामध्ये मेधा असली पाहिजे आणि ही मेधा असली ही सात्विक गुणां यांनी येते. ते म्हणतात तेथ मेधा रसे सगर्भ आस्थापत्री सबोंब. मग हा मेधा रस प्रवाहित व्हायला लागला, ही मेधा जागृत व्हायला लागली की मग आस्था निर्माण होते. आणि त्या आस्थेची पानं आस्थापत्री सबोंब म्हणजे आस्थेची पालवी फुटते या वृक्षाला. आणि मग सरळ निगती कोंब सद्वृत्तीचे. आणि मग त्यानंतर सद्वृत्ती निर्माण होतात. सत्कार्य करण्याची इच्छा होते. काही ना काहीतरी ग्रंथ वाचन करण्याची इच्छा होते. आपलं जीवन असंच व्यर्थ जाऊ नये ही ज्याला आपण म्हणू शकतो की मूळ अशी एक धारणा निर्माण होते आपल्या अंतःकरणामध्ये. आणि कुठेतरी आपण त्या मुळापर्यंत जाऊन पोहोचावं, आपली स्वतःची ओळख करून घ्यावी. कमीत कमी ह्या इच्छेचे कोंब मग सद्वृत्तीचे मनुष्यामध्ये फुटायला लागतात. अशा पद्धतीने सात्विक, राजसिक, तामसिक असे 3 प्रकारचे कार्य घडतात. किंबहुना तामसिक आणि सात्विक कार्य घडतात, जे रजोगुणामुळे घडतात. पण कोणाच्या प्रभावाखाली घडतात ते 2 गुण म्हणजे सत्व आणि तम. मग तयाही उपरी डहाळी या तपोज्ञानी उंचावले. 197वी ओळी आहे. मरीची कश्यपादी या उपरी शाखा. पण मग ह्याही शाखाच्या वरच्या शाखा निर्माण होतात. हळूहळू ऊर्ध्वगामी व्हायला लागतो मनुष्य. आणि ऊर्ध्वगामी व्हायला लागल्यानंतर मग ती मेधा पण प्रज्ञेमध्ये परावर्तित होते. आणि मग त्या शाखांच्या वरती तपोज्ञानाच्या शाखा येतील. म्हणजे त्याच्यावर तपोज्ञानाच्या शाखा फुटतात. आणि मग कोण उत्पन्न होतं? मरीची कश्यपादी या उपरी शाखा. आणि मग ऋषी मुनी जे आहेत ते प्रकट होतात. किंबहुना त्यांची प्रज्ञा प्रकट होते. आणि मग या ऋषी मुनींच्या या प्रज्ञेतून जे वास्तविक सत्य आहे ते सत्य आपल्यासाठी ते त्या ग्रंथांमधून निर्मिती करतात म्हणा किंवा ग्रंथांमधून त्याला प्रतिपादित करतात. अशा पद्धतीने या सृष्टीचं कार्य चालतं. आणि मग या 3 योनी किंवा अनेक प्रकारच्या योनी मग या तमोगुणाच्या आधिक्याखाली रजोगुणाच्या आणि सत्वगुणाच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योनी, वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य सुद्धा निर्माण होतात. त्यांचं कार्य पण वेगवेगळं होतं. किंबहुना त्यांच्या वृत्ती, त्यांचे स्वभाव पण वेगवेगळे असतात. भगवंत म्हणतात न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा. परी तुझ्या भगवंत म्हणतात इथे. आता माझी पण थोडीशी गडबड होते की आता आधी संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगू. अस्य रूपम तथा इह न उपलभ्यते. परंतु या संसार वृक्षाचं खरं मी तुला सांगितलं अर्जुना एक रूपक सांगून. पण यथार्थ रूप तुला कुठेही प्राप्त होणार नाही. न उपलभ्यते का? कारण आदी न अंत न मध्य. याचा न आदी आहे, कुठून सुरुवात झाली, केव्हापासून सुरुवात हे सांगता येणार नाही. आणि अंत सुद्धा कुठे होईल, कुठपर्यंत तो पसरलेला आहे तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. न त्याला मध्य आहे. आणि म्हणून हा संप्रतिष्ठा त्याला तो चांगल्या प्रकाराने खरं तर स्थितही नाही. कारण केव्हा ना केव्हा त्याचा विलय होणार आहे. सुविरूढ मूलम म्हणजे अहंता, ममता अशा प्रकारच्या वासना रूपी त्याची मुळं असल्यामुळे या संसार वृक्षामध्ये जीव गुरफटलाय. आणि हा अश्वत्थ वृक्षाला कसं नष्ट करायचं तर असंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा. संग म्हणजे याची आसक्ती हळूहळू कमी करून जे वैराग्यानेच याच्या मुळाला किंवा याच्यापासून मनुष्य मुक्त होऊ शकतो असं इथे सरळ सरळ सांगतात. त्याचा अर्थ हाच आहे की संसाराप्रती असलेली तीव्र आसक्ती हळूहळू केव्हा ना केव्हा शिथिल करायची असेल तर आधी
ते जे अविनाशी तत्व आहे त्याच्यासाठी पूर्णपणे राग किंवा त्याची आसक्ती आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज वेगवेगळ्या उदाहरणांनी आणि उपमांनी आपल्याला ते समजवायचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, हा संसार संसरती ती संसार बदलणार आहे. जे परिवर्तनशील आहे त्याला पकडून ठेवणं हे बरोबर नाही. तैसा संसारू हा विरा रुख नाही चोकारा उन्माळणी दरारा कायसी तरी. या संसार वृक्षाला खरं म्हणजे सांगायचं तर यथार्थ रूप नाही, बदलतं रूप आहे. मग असा विचार का करायचा? केव्हा ना केव्हा तरी तो त्याचं उन्मूलन होणार आहे. मग त्याच्या उन्मूलनाची भीती वृथा कशाला पकडायची? आपल्या मनामध्ये जी भीती आहे ना, ती या संसाराच्या बदलण्याची आहे. केव्हा ना केव्हा तरी आपल्याला हा देह सोडून जायचा आहे. कुठे ना कुठेतरी आपल्याला सत्य माहित आहे आणि देह हेच आपलं रूप आहे आपण विसरायलाच तयार नाही. आपल्याला हे विसरायचंच नाहीये आणि मग देह हे आपलं रूप आहे हे जर आपल्याला विसरायचं नाही तर मग या सगळ्या भयाला सामोरं जावं लागेल. आधी समजलं की देह हे आपलं रूप नाही, आपलं मूळ ते अविनाशी तत्व हे आपलं रूप आहे. तर मग कुठेतरी या देह बुद्धीला आपल्याला शिथिल करता येईल आणि कुठेतरी ती आत्मबुद्धी किंवा त्याच्याशी आपला राग किंवा त्याच्याशी आपली आसक्ती वाढवता येईल आणि मग अशा पद्धतीने या संसार वृक्षाचं छेदन असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. हे शस्त्र हे मनाचं शस्त्र आहे. या मन आधी देहाशी संग सोडायचा आणि मग त्या आत्म्याशी संग किंवा त्याच्याशी विशेष राग उत्पन्न करायचा. हळूहळू मी देह नाही, मी ते आत्मतत्व आहे ही भावना दृढ करत करत मग या संसार रूपी वृक्षाचं छेदन होऊ शकतं. याचं खूप वेगवेगळं उदाहरण ज्ञानेश्वर महाराज देतायत आपल्याला, पण तिथपर्यंत मी पोहोचूच शकली नाही. ज्याप्रमाणे आपण मागच्या वेळी पाहिलं की ठाकूर रामकृष्ण देव यांनी म्हटलं की या बागेमध्ये गेल्यानंतर आपण त्या बगीच्यामध्येच हरवून जातो. बगीच्याचा माळी कोण आहे हे आपण पाहायला तयार होत नाही किंवा हे आपण विचार सुद्धा करत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य या संसारात आल्यानंतर संसारामध्ये गुरफटून जातो. संसार सोडून जाण्याची वेळ येते तरी त्याला त्याच्या मूळ स्वरूपाची जाणीव होत नाही. ही मूळ स्वरूपाची जाणीव करून देण्यासाठी आपल्याला ही ज्ञानेश्वरी आहे किंवा गीता आहे. आत्मा जेणे रत्न हस्तगत होय आणि मग त्याला चांगलं शोधून काढलं पाहिजे. भगवंत इथे म्हणतात ततः पदंत परिमार्गितव्यय यस्मिन् गतान निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसुता पुराणी. मग त्या परमपदाला अव्यय विनाशी पदाला चांगलं किंवा त्या ईश्वराला त्याला जे नाव द्यायचं जे नष्ट न होणार आहे त्याला शोधून काढलं पाहिजे. परिमार्गितव्यम यस्मिन् गता भूयः न निवर्तन्ति. त्या स्थितीला पोहोचलेले पुन्हा एकदा या संसारामध्ये वापस येत नाही. याचा अर्थ पुन्हा या मनुष्य रूपी अशा अवस्थेला पुन्हा परत येत नाही. ते तिथेच नित्य अनुसंधानात राहतात आणि मग म्हणून प्रसूतम एव आद्यम पुरुषम प्रपद्ये. आणि कसं तिथपर्यंत जायचं तर केवळ शरणागतीनेच तिथपर्यंत पोहोचू शकतो असं वर्णन इथे भगवंत करतात. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. थोडंसं तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न करते. ते म्हणतात की मग इंदतेसी वाळले जे मीपणे विण डहारले ते रूप पाहिजे आपले आपणच. इंदतेसी वाळले म्हणजे जे इंद्रियांना अगोचर आहे. रूप कसं आहे ते जे शोधून काढायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. आपलं स्वतःचं मूळ रूप कसं आहे ते म्हणतात बाह्य इंद्रियांना जे कळत नाही ते आणि जिथे मी पण उरत नाही. मीपणे विण डहारले 267वी ओवी आहे. ते रूप पाहिजे आपले आपणची. ते आपलं रूप आपण पाहिलं पाहिजे. पण हे कसं पाहायचंय अर्जुना? हे असं नाही की समोर एक आरसा आला आणि मग जो देह दिसला त्या आरशामध्ये तसं रूप नाही दिसणार आहे. हे लक्षात घे. ते म्हणतात परिदर्पणाचे आधारे एकची करून दुसरे मुख पाहती गव्वारे तैसे नको हो. ज्याप्रमाणे आपलं रूप पाहण्यासाठी आपण समोर आरसा धरतो तसं हे रूप पाहणं नाही आहे. ते कसं आहे हे पाहणे असे ऐसे असे वीरा जैसे न बोडलिया विहिरा मग आपलिया उगमी झरा भरोनी ठाके. विहीर खोदल्यानंतर तिच्या आतमध्ये झऱ्याचा उगम आहे हे पाहणं हे स्थूल जे आपल्या सृष्टीमध्ये विचरण करणं. पण हे आत्मस्वरूप पाहणं कसं आहे ते म्हणतात पाहणे ऐसे वीरा जैसे न बोडलिया विहिरा. विहीर न खणता
मग आपल्या उगमी झरा भरोनी टाके. आपल्या अंतरंगातला तो आत्मतत्वाचा झरा तिथपर्यंत पोहोचायचा आहे. ते म्हणतात नातरी आटलिया अंब निजबिंबी प्रतिबिंब 270वी ओळी. नेहटे का नभी नभ घटाभावी. पाणी आटलिया अंब, अंब म्हणजे पाणी. पाणी ज्यावेळी आटल्यानंतर निजबिंबी प्रतिबिंब, मग प्रतिबिंब जातं, विरून जातं आणि ते जणू काही त्या जे निजबिंब असतं त्यामध्ये समावतं. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात असेल आणि पाणी जर आटून गेलं तर ते प्रतिबिंब राहत नाही, म्हणजे निजबिंबच फक्त उरतं. तसं ते म्हणतात की नेहटे का नभी नभ घटा भावी. ज्याप्रमाणे घटामध्ये आकाश असतं, नभ असतं, पण घट फुटल्यानंतर आपोआप ते आकाश बाकीच्या आकाशामध्ये मिसळतं. त्याप्रमाणे हे आत्मतत्व जाणून घेणे, त्याची अनुभूती घेणे, ती देहात राहूनच अनुभूती घेणे. विहीर खणून मग तो झरा लागेल असं नाही, तर विहीर न खणताच त्या झरापर्यंत पोचायचंय. कसं पोचायचं? जिव्हे आपुली चवी चाखणे, चक्षु निज बुबुळ देखणे, आहे तैसे तया ऐसे निरीक्षण आपुले पै. ज्याप्रमाणे जिभेने आपली स्वतःची चव पाहता येते का? जिभेला स्वतःची चव नाही कळत, तो इतर पदार्थांची चव घेते. इतर पदार्थांची चव जीभ घेते, पण ज्याप्रमाणे जर जिभेने आपलीच चव पाहिली तर कसं होईल? किंवा बुबुळ जे आहे, त्या बुबुळाने आपण बाकीचं दृश्य पाहतो, पण चक्षु निज बुबुळ देखणे, बुबुळाने आपलेच चक्षु पाहणं. डोळ्याला आपला स्वतःचं रूप पाहता नाही येत, डोळा दिसत नाही, डोळ्याला तो कसा आहे हे दिसत नाही, पण त्याचप्रमाणे हे आत्मस्वरूप पाहणे. तैसे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै. असं हे आत्मस्वरूप निरीक्षण आहे का? प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे, नाना पाणी भरले खोळे पाणीयाची. ज्याप्रमाणे प्रभा प्रभेमध्ये मिसळते किंवा आकाश गगन गगनावरी लोळे, आकाश ज्याप्रमाणे आकाशामध्येच मिसळून जातं, त्याचप्रमाणे किंवा पाणी खोलीमध्ये भरावं, पाण्याच्याच खोलीमध्ये पाणी भरावं, त्याचप्रमाणे आपण आपल्या त्या आत्मस्वरूपाशी मिसळायचे. आपणची आपण याते पाहिजे जे अद्वैते, ते ऐसे होय निरुते बोली तू असे. असं आपण आपल्याला स्वतःला पाहून आपलं अद्वैत भावे दर्शन घ्यायचं, तिथपर्यंत पाहायचं, पोचायचं. आणि मग त्याची कशी पद्धती आहे ती पण आता मी तुला सांगतो. हे पाहिजतेन वीण पाहिजे, काही नेणताणाची नेणे जे जाणीजे, आद्य पुरुष कामणीजे जया ठळते. हे जे आहे प्रेक्षका वाचून पाहायचंय. द्रष्टा स्वतःलाच बघतो आहे, दृश्य विलीन झालेला आहे आणि म्हणून तिथपर्यंत हा जो पोचलेला आहे, काही न जाणता जे जाणावे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्या आद्य पुरुषा या विशिष्ट नावे करीती ज्याचा निर्देश. असा जो आद्य पुरुष आहे, ज्ञानेश्वर महाराज इथे त्याचं नाव घेत नाही, त्याला तुम्ही कोणत्याही नावाने म्हणा, तिथपर्यंत जो मूळ पुरुष जे आपलं स्वरूप आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचणं हेच मनुष्य जन्माचं अंतिम गंतव्य आहे. ज्ञानेश्वर महाराज तिथपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या उपमांनी आणि वेगवेगळ्या सिद्धांतांनी नेऊ इच्छितात. ज्याप्रमाणे आपण खूप सुंदर ते काव्य पाहतो की शेवटची सुद्धा ओवी जी आलेली आहे ती आजच्या याच्यामध्ये जी आलेली आहे की आणि अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर, चरताती जे सविचार राजहंस. अनात्म वस्तूचे टाकून नीर, दोन यांनी आपण बनलोय, एक अनात्म आणि एक आत्म. अनात्म वस्तूचे टाकून नीर, आत्मरसाचे घेती क्षीर, सांडून आत्मरसाचे क्षीर. आणि मग अनात्म वस्तूचं नीर सांडून आत्मरसाचं क्षीर सेवन करणारे असे चरताती जे सविचार राजहंसू. असे जे राजहंस तिथपर्यंत पोहोचले आणि तुम्ही पण तेच राजहंस आहात हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वरी आणि गीता आहे. ज्याप्रमाणे आपण ते गीत ऐकतो ना की एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले, पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक, त्याचे तया कळाले तो राजहंस एक. आपले हे सगळे परमहंस संत महात्मा तिथपर्यंत पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्या आनंदाची अनुभूती घेतली. आनंद आपलं मूळ स्वरूप आहे आणि ते परमात्म स्वरूप आहे हे त्यांना ज्यावेळी कळलं त्यावेळी आपल्या सगळ्यांना आवाहन करून ते हे सांगायचा प्रयत्न करतात की तू ते कुरूप वेड पिल्लू नाहीयेस, तू केवळ देह नाहीयेस, तू तो राजहंस आहे. आणि तिथपर्यंत ज्ञानेश्वरी आपल्याला नेते. पण आपल्या
क्षमतेप्रमाणे आपण आपल्या कुवतीप्रमाणे त्याचं तीर्थप्राशन करण्याचा प्रयत्न करतोय. आजचा त्याच्यातला महत्वाचा श्लोक निर्माण मोहा जितसंग दोषा हे पुढच्या वेळी त्याचं थोडंसं निरूपण करायचा प्रयत्न करीन, कारण ही पंचसूत्री नाही पंचामृत आहे. हे तिथे पोहोचलेले जे संत महात्मे किंवा आत्मज्ञानी आहे, त्यांचं वर्णन आहे ते पाहायचं आपण प्रयत्न करू. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. तुकाराम महाराजांचा एक अभंग म्हणते, म्हटला एकदा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालविसी हाती धरोनिया, चालविसी हाती धरोनिया. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालू वाटे आम्ही तुझाची आधार, चालू वाटे आम्ही तुझाची आधार. चालविसी भार सवे माझा, चालविसी भार सवे माझा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. बोलो जाता बरळ करीसी ते नीट, बोलो जाता बरळ करीसी ते नीट. नेली लाज धीट केलो देवा, नेली लाज धीट केलो देवा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, तुका म्हणे आता खेळतो कौतुके. चाले तुझे सुख अंतर्बाही, झाले तुझे सुख अंतर्बाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे